संपूर्ण राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. अशातच आता बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पॅनलने एकहाती विजय मिळवलाय. 18 पैकी 18 जागेवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार विजयी झालेत. विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. 18 जागांपैकी 16 जागांवर निवडणूक झाली होती. त्याआधी 2 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत फटाके फोडत जल्लोष करण्यात येतोय. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी या विजयानंतर म्हटलं की ही निवडणूक सहकार क्षेत्रातील कठीण परीक्षा होती. सोसायटी, ग्रामपंचायत आणि व्यापारी बांधवांनी सहकार्य केलं. हमाल तोलार मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली. या ताकदीच्या जीवावरती आज 18 पैकी 18 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेत. आता आम्ही बार्शीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. पुढे बोलताना ते म्हणाले की विधानसभेतील पराभवानंतर जनतेमध्ये ही भावना होती की राजूभाऊंना ताकद देणं गरजेचं आहे. थांबलेला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी जनतेनं हे दिलेले आशीर्वाद आहेत. ही निवडणूक प्रतिष्ठेची नसून जनतेच्या सेवेची लढाई होती. मी कधीही माझी प्रतिष्ठा पणाला लावली असं म्हणणार नाही किंवा अस्तित्वाची लढाई म्हणणार नाही. ही माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची, जी मला सेवा करण्याची आहे, त्याची लढाई आहे.